तापेसाठी फिवरसाठी वापरण्यात येणारं मोस्ट कॉमन ड्रग पॅरासिटामॉल विषयी आज आपण माहिती घेणार आहोत. तर या पॅरासिटामॉलचा स्टँडर्ड डोस आहे 15 mg पर kg पर डोस. पॅरासिटामॉलचे प्रामुख्याने 3 टाइप्स आहेत. फर्स्ट टाइप आहे जो की खूप कॉमनली यूज होतो, तो म्हणजे 250 mg पर 5 ml. हा मोस्ट कॉमन टाइप आहे. तर याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊयात आपण. सपोज एखाद्या बेबीचं वेट आहे 10 kg, तर त्याला आपण किती डोस कॅल्क्युलेट करणार, आता किती डोस लागणार ते कॅल्क्युलेट करणार आहोत आपण. तर 10 kg म्हणजे स्टँडर्ड डोसनुसार 10 × 15 म्हणजे 150 mg एवढा त्याला कॉन्सन्ट्रेशन लागणार आहे डोसचं. तर 250 मध्ये 5 आहे, तर 150 मध्ये किती ml येईल, हे ml आहे. तर 150 × 5 डिवायडेड बाय 250 इज इक्वल टू किती येईल, तर 3 ml येणार आहे याचा डोस. तर याची सिंपल ट्रिक म्हणजे बेबीचं वेट इंटू 0.3 ही सिंपल ट्रिक आहे. म्हणजे 10 kgचा बेबी असेल तर 10 × 0.3 3 ml डोस देणार पर डोस. 15 kgचा बेबी असेल तर 15 × 0.3 4.5 ml डोस येणार. तर दुसरा टाइप आहे तो म्हणजे 125 mg इक्वल टू 5 ml. तर आता आपण एक 10 kgच्या बेबीचं उदाहरण घेऊया. 10 kgचा डोस किती येणार, 150 mg. तर 150 mg ला किती ml डोस येईल, तर 5 × 150 डिवायडेड बाय 125. तर हा डोस 6 ml येणार आहे. तिसरा टाइप आहे जे की ड्रॉप फॉर्ममध्ये असतात, ते म्हणजे 1 ml इक्वल टू 100 mg. हे ड्रॉप फॉर्ममध्ये आहे. हे जनरली लेस दॅन 1 इयर प्रिफर केले जातात ड्रॉप्स. तर एक्झाम्पल म्हणून एक 4 kgचा बेबी आहे, तर 4 kgचा डोस किती येईल, 4 × 15 इक्वल टू 60 mg डोस आला. तर 1 ml मध्ये 100 mg आहे, तर 60 mg ला किती, तर 60 डिवायडेड बाय 100 अँड दॅट इज इक्वल टू 0.6 ml त्याचा डोस येणार आहे. आता फिवरचे मेडिकेशन द्यायचे कधी, पहिल्यांदा टेम्परेचर चेक करायचं थर्मामीटरवरती. इफ फिवर इज ग्रेटर दॅन 100.4 डिग्री फॅरनहाइट और 38 डिग्री सेल्सिअस, देन पॅरासिटामॉल त्या बेबीला द्यावं.